मेरा नाम प्रतिभा शुक्ला है। मैं लाडली बहना की बहुत धन्यवाद हूँ। राखीच्या सणाला यावर्षी एक खास भेट मिळाली, ती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योजनेमुळे लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक उमटली आहे। त्यांच्या डोळ्यात आशेची नवी किरणं दिसू लागलीत। नागपूरच्या गिट्टी खदान परिसरात राहणारी प्रतिभा शुक्ला या 40शी ओलांडलेली भगिनी एका भाड्याच्या खोलीत राहतात। तिचा पती रोजंदारीवर कामाला जातो, मुलगा 12वीला शिकतो। ती स्वतः धुणी भांडी करून संसाराच्या आर्थिक खर्चाला हातभार लावते। आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे। मोलमजुरीतून येणाऱ्या पैशातून ती बचत करते, पण मुलाचे शिक्षण, घरभाडे, आजारपण आणि इतर खर्च यामुळे पदरी काही उरत नाही। तिला वाटायचे की तिचा मुलगा पुढील शिक्षण पूर्ण करू शकणार नाही, पण लाडकी बहीण योजनेमुळे आता प्रतिभाताईला आशा वाटू लागली। या योजनेतून मिळालेल्या आर्थिक सहाय्याने ती आपल्या मुलाचे शिक्षण पुढे चालू ठेवू शकते। त्याच्यासाठी ही योजना दैवीच आहे। के माँ बाप का हम धन्यवाद करते हैं जो ऐसी पुत्र जन्म दिए, जो गरीब और महिला लोगों को इतना लाभ दे रहे हैं। लाडली बहना का उनने बहुत फायदा किए हैं, जो हम 3000 खाते में डाले हैं, जो हमारे बच्चे के पढ़ाई के काम में आ रहे हैं। प्रतिभाताईंसारख्या अनेक महिलांना या योजनेमुळे नवजीवन मिळाले आहे। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबी बनण्याची संधी मिळाली आहे। त्या आता आपल्या कुटुंबांचे पालन पोषण स्वतः करू शकतात। या योजनेमुळे महिलांचा समाजातला दर्जा वाढला आहे। महिलांना आता प्रत्येक क्षेत्रात समान संधी मिळत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फक्त एक योजना नाही, तर ती महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय आहे। ही योजना महिलांना स्वप्न पाहण्याची आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ देते। कोरोना में जो परेशानी आई है उसमें न लोगों के काम धंधे सब बंद हो गए थे, इसके लिए भी लाडली बहना का बहुत लाभ मिला है और बच्चे लोगों की फीस ये सबके लिए काम में आ रहा है। देव भैया को धन्यवाद, और देव भैया को मुख्यमंत्री बनना चाहिए। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे प्रतिभाताईंच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा झाले। याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानताना तिच्या डोळ्यात अश्रू आलेत। ती खूप भावुक झाली होती, कारण यावर्षी राखीची भेट खास होती। तिच्या खात्यात सरकारने पाठवलेले 3000 रुपये पाहून ती आनंदाने फुलली। गेल्या काही वर्षांपासून असलेली गरिबी आणि आर्थिक परिस्थितीमुळे तिला ते स्वप्न अनेक शक्य वाटत नव्हतं, पण आता या योजनेमुळे तिचं स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत आहे। के कमाने वाले लोग हैं, वो लाडली बहना का बहुत लाभ मिला है। जो बच्चे लोगों की फीस भरना, ये सब काम के दूध लाने के लिए, सब्जी लाने के लिए, इसके लिए लाडली बहना का बहुत अच्छा लाभ मिला है हमको। हम उसके लिए देव भैया के आभारी है।